भिवंडी तालुका के नांदकर सांगे ग्रुप ग्राम पंचायत के वर्तमान सरपंच श्रीमती छाया साखाराम पाटिल को सर्वसम्मान्य ग्राम पंचायत सदस्यों के आपसी सहमति से दिया गया कार्यकाल पूरा होने पर उन्होंने अपने पद से इस्तीफा दे दिया। तो वही आगे हम आपको बता दें कि नांदकर सांगे ग्रुप ग्राम पंचायत में सरपंच पद की जगह रिक्त होने की वजह से आज दिनांक 5 अप्रैल 2025 को सरपंच पद का चुनाव अध्यासी अधिकारी अरुण बड़गुजर की अध्यक्षता में व ग्राम सेवक गुरु प्रसाद राठौड़ के उपस्थिति में संपन्न हुआ, जहां बिन विरोध सरपंच पद पर श्रीमती कविता सुरेश घरत को बिन विरोध चुना गया। सर्वसम्मान्य ग्राम पंचायत सदस्यों ने बिना किसी विरोध के चुना। तो वहीं नवनिर्वाचित सरपंच श्रीमती कविता सुरेश घरत को माजी सरपंच छाया साखाराम पाटिल, उप सरपंच संगीता संतोष पाटिल, माजी उप सरपंच राजेंद्र धोंडीराम गायकवाड़, सदस्य दत्तात्रेय रामचंद्र सुतार, माजी सरपंच पूजा महेश जाधव के साथ साथ भारी संख्या में अनेकों मान्यवर व सर्वसम्मान्य ग्राम पंचायत सदस्य तथा कर्मचारी, नातेवाईक, मित्र मंडली व नांदकर सांगे गांव के ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर नवनिर्वाचित सरपंच श्रीमती कविता सुरेश घरत को शाल पुष्पगुच्छ देकर स्वागत किया और उनको शुभेच्छा दी। वह नवनिर्वाचित सरपंच श्रीमती कविता सुरेश घरत ने सभी लोगों का आभार माना और नांदकर सांगे ग्रुप ग्राम पंचायत को विकसित करने का संकल्प लिया। सर्वांना नमस्कार। आज दिनांक 5 एप्रिल 2025 रोजी ग्रुप ग्रामपंचायत नांदकर सांगे येथे सरपंच पदाची निवडणूक घेण्यासाठी माननीय तहसीलदार साहेब भिवंडी यांच्या दिनांक 1/4/2025 रोजीच्या आदेशान्वये माझी अध्यक्षीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने आपण अजेंडा प्रसिद्ध केला होता। सर्वांना अजेंडा वेळ मिळालेला आहे। तर आज दिनांक 5/4/2025 रोजी आपण दुपारी 2 ते 3 वाजेच्या दरम्यान नामनिर्देशन पत्र घेण्याची वेळ निश्चित करण्यात आली होती। त्या अनुषंगाने आपण सर्वांना माहिती की आपल्या ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण हे नागरिकांच्या मागास प्रवर्गामध्ये राखीव आहे। त्यानुसार आपल्या अजेंडानुसार दुपारी 2:36 पहिले नामनिर्देशन पत्र भरलेले श्री रुपेश दशरथ मोगरे, त्याच्यावर सूचक म्हणून सही आहे सुमन कचरू मालके। दुसरं नामनिर्देशन पत्र आपल्याकडे आलेले आहे सौ कविता सुरेश घरत, त्याच्यावर सूचकाचे संपूर्ण नाव आहे श्री राजेंद्र धोंडीराम गायकवाड़। दोघं नामनिर्देशन पत्रासोबत सादर केलेल्या कागदपत्राची छाननी केली असता श्री रुपेश दशरथ मोगरे यांनी त्यांच्या नामनिर्देशन पत्रासोबत कास्ट व्हॅलिडिटी जातीचे प्रमाणपत्र कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लावलेलं नसल्यामुळे त्यांचा अर्ज हा मी अवैध ठरवला। दुसरा आपल्याकडे नामनिर्देशन पत्र आलं तर सौ कविता सुरेश घरत यांनी सादर केलेल्या कागदपत्रानुसार त्यांच्या कास्ट सर्टिफिकेट जातीचे प्रमाणपत्र त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी असल्यामुळे त्यांचा हा अर्ज मी वैध ठरवला। आजच्या विशेष सभेस 9 पैकी आपले मान्य 6 सदस्य उपस्थित आहे। तर सर्व सदस्यांचे मी आजच्या विशेष सभेस स्वागत करतो आणि आपण विशेष सभेस सुरुवात करूया। 2 नामनिर्देशन पत्रापैकी आपले एक नामनिर्देशन पत्र अवैध ठरवण्यात आलेले आहे। रुपेश दशरथ मोगरे यांचे नामनिर्देशन पत्र हे अवैध ठरवण्यात आलेले आहे। त्यामुळे एकमेव आपल्याकडे नामनिर्देशन पत्र शिल्लक राहिलेले सौ कविता सुरेश घरत। तर मी अध्यक्षीय अधिकारी श्री अरुण बड़गुजर असे जाहीर करतो की सौ कविता सुरेश घरत यांचे ग्रुप ग्रामपंचायत नांदकर सांगे येथे सरपंचपदी बिनविरोध निवड झाली असे मी जाहीर करतो आणि त्यांचे खूप खूप अभिनंदन, त्यांना पुढील वाटचाल खूप खूप शुभेच्छा। मॅडम विनंती करतो त्यांनी आपलं
प्रकरण आस्थापन करावे आणि आपण सर्वजण उपस्थित राहिलात तर आपण सर्वांचे आभार, सर्व पत्रकार बंधूंचे आभार, सर्वांचे धन्यवाद आणि आजची विशेष सभा संपली मी असे जाहीर करतो। आज मला सरपंच पद मिळालं त्याच्यामुळे मी तुझा आभार मानतो, ग्रामपंचायत कमिटीचा आभार मानतो। आज आम्हाला ग्रामपंचायतच्या कमिटीच्या सदस्यांचा कमिटीचे पूर्ण आभार मानला पाहिजे त्यांना आणि धन्यवाद देतो त्यांना पूर्ण त्याच्यामुळे सरपंच पद मिळालं, त्याच्यामुळे सरपंच पद मिळालेलं आहे। आजच्या या शुभमंगल कार्यालय गुरु ग्रामपंचायत नानकर सांगे कार्यालयामध्ये कविता सुरेश घरत मॅडम हे सरपंचपदी नियुक्ती झाले आहेत। सर्वप्रथम मी सर्व सदस्यांच्या वतीने, कर्मचारी आणि भाऊसाहेबांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करतो। बोलता आम्हाला 4 वर्ष होऊन गेली आहेत, शेवटचं वर्ष बाकी आहे। या 4 वर्षात ते एक वार्डाचे सदस्य असून त्यांचे कामाची प्रवृत्ती सातत्य पाहून लोक फार त्यांच्या कामावर प्रवृत्ती झाले आहेत। सुरुवातीला त्यांनी नवीन पाईप लावून टाकून पाण्याची सुविधा केली आहे, नंतर दिवे लावून प्रकाशमय केलेलं आहे आणि ठिकठिकाणी फेवरबाग बसून कामं आपल्या वार्डाचे केले आहेत। त्यामुळे त्यांची कामाची प्रवृत्ती फार चांगली आहे। आज त्यांच्या खांद्यावर पहिले एकच वार्ड त्यांची जिम्मेदारी होती, पण आज 2 वार्डांची जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावर लाभली आहे। एकूण 3 वार्ड त्यांच्या खांद्यावर जबाबदारी पडलेली आहे। मला खात्री आहे की ते 3 वार्डांचं काम जसं एक वार्डाचं काम केलं तसं 3 वार्डांचं काम चमकवतील ही सदिच्छा व्यक्त करतो आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देतो। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। 4/25ला गुरुग्रामपंचायत नानकर सांगे येथे सरपंच पदाची निवडणूक होती। त्या निवडणुकीमध्ये 1 नंबर वार्डमध्ये आमच्या निवडून आलेल्या आमच्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे व्यक्तित्व असलेली, वयाने मोठी असलेली आमची वहिनी कविता सुरेश घरत या बिनविरोध म्हणून निवडून आल्या आहेत। आम्ही त्या सर्व सदस्यांनी भले वेळ असू नये आम्ही वाट बघली, आम्हाला सरपंचपद कधी भेटतो आहे। सरपंच झालेला सर्व दोन्ही वार्डात आम्ही सरपंचपद दिलेलं आहे। आत्ता शेवटचा आमचा होता तो आम्हाला मिळाला वाटा, त्याच्यामध्ये आम्ही खुश आहोत आणि त्या वहिनी आमचे 3 वार्डाचं काम सांभाळतील अशी त्यांना मी या सर्वांना ग्वाही देतो। एवढं बोलून त्यांचं अभिनंदन करतो आहे। राजा शिव छत्रपती तसेच बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो। आज या ठिकाणी त्यांचं नाव मला थोडंसं कळतं कारण माझ्या आई आहेत ते की एखाद्या बॉडीमध्ये वयस्कर माणूस असल्यानंतर त्यांच्याकडून घेण्यासारखं आपल्याला असतं आणि त्यांच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे। मला त्यांच्याकडून एक मुलाची एक माया मिळालेली आहे। त्यांना या गुरुग्रामपंचायत नानकर सांगे या इथे जी निवडणूक आता झाली त्याच्यामध्ये त्यांना सरपंचपद मिळाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि त्यांच्याकडून मी एक अपेक्षा ठेवतो का 2-3 वार्डाचं काम चांगल्या प्रकारे करतील। धन्यवाद। कविता सुरेश घरत यांचे ग्रुप ग्रामपंचायतचा नानकर सांगेपदी निवड झाल्याबद्दल मी सर्व सदस्यांचे आभार व्यक्त करतो। खूप अडथळा प्रवास होता पण त्यांनी सर्वांनी साथ दिली। साथ अशी दिली की खूप वर्ष, आता आम्हाला 4 वर्ष झाले बॉडीला, आम्ही 7 ग्रामपंचायत वार्ड क्रमांकामध्ये काम करत। आता आमच्यावर 3 वार्डाची जिम्मेदारी आहे। आम्ही 3 वार्डात काम करण्याचा प्रयत्न करू आणि आमच्या कुटुंबात म्हणजे घरात कुटुंबात पहिल्यांदा सरपंचपद आलेलं आहे, त्याची आम्हाला खुशी आहे खूप। नमस्कार। आज नानकर सांगे या ग्रामपंचायतची सरपंच पदाची निवडणूक होती। या सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी आमच्या मामी सौभाग्यवती कविता सुरेश घरत या सरपंच पदाच्या उमेदवार होता। नानकर ग्रामपंचायतीतील अनेक सभासदांनी आणि ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांना आपल्या बहुमताने निवडून देऊन बिनविरोध अशी त्यांची निवड केलेली आहे। मी आमच्या वतीने समस्त ग्रामपंचायत सदस्यांचे आभार मानतो सर्वप्रथम आणि येणाऱ्या भविष्यामध्ये आमच्या मामी चांगल्या प्रकारे काम करतील अशी मी अपेक्षा करतो। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेनुसार आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने या निवडणुकीमध्ये मामींना बहुमत मिळालं आणि त्या बिनविरोध निवड झाल्या, याबद्दल आमच्या मामींचं मी खूप खूप अभिनंदन करतो।
एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.